महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यालांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनातील लाठीचार्ज संदर्भात अमृता फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले, ते पाहूयात। लोकांना मी हे सांगते की मी सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे। मला लोकांसाठी काम करण्यात मनापासून समाधान मिळतं। ते मी कुठे असली, नागपूरला, मुंबईला, पुण्याला, कुठेही आमचे उपक्रम चालूच असतात आणि असेच उपयोगी उपक्रम चालू। आंदोलन झालं होतं, आंदोलन झालं जेडीचं, त्या संदर्भात काही चुकीच्या पद्धतीने पीएम वरती बोललं गेलं, काय प्रतिक्रिया असेल तुमची? आणि त्यावेळेस अमित शहा आणि पंतप्रधान शांत होते असं संजय राऊत देखील म्हणाले। मी फक्त एवढं म्हणू शकते की जे आंदोलन होतं ते नीट पासून चालू होऊन पण ते इतकं वेगळंच त्यांनी एक टर्न घेतला। अँटी सोशल एलिमेंट्स त्यात आले आणि त्यात भाषा किंवा ऍक्शन कशा वापरल्या गेल्या आपण पण पाहिलं। तरी डेकोरम असतो प्रत्येक गोष्ट कन्व्हे करण्याचा गव्हर्नमेंटला, तो पाळला नाही गेला हे तर नक्कीच आहे। पण गव्हर्नमेंटनी खूप सारे असे स्टेप्स घेतले आहेत सुरुवातीपासून। जेव्हापासून लीक झालं ते गव्हर्नमेंटनीच आउट केलं होतं, त्यानंतर नवीन परीक्षा झाल्या, त्यानंतर आता स्ट्रिंजंट लॉज परत येत आहेत। तर सगळं काही त्या हिशोबाने गव्हर्नमेंट करतंय, पण त्यात ह्या प्रकारे आणि ह्या लँग्वेज मध्ये बोलणं, ते पण मोदीजींची आणि त्यांच्या आईविषयी, हे बिलकुल एक्सेप्ट नाही। सामाजिक सेवक अग्रेसर आहात, परंतु कधी जर राजकीय संधी मिळाली तर यायला आवडेल का आणि काम करायला आवडेल का? नाही, मला काही इंटरेस्ट नाही आहे राजकारणात, पण मी तुमच्यासाठी आणि प्रत्येकासाठी ज्याला गरज आहे नक्की काम करेन। मॅडम, राऊत असं म्हणाले, आणि त्यांनी महिलांनी शिवीगाळ केली, त्या तुम्ही एक महिला आहेत, महिला म्हणून मी तेच सांगितलं की मला खूपच खराब वाटलं की मोदीजींना आणि त्यांच्या आईंना या प्रकारे बोललं गेलं त्या आंदोलनात। आणि काय म्हणावं, ती आपली जेन्सी नाहीये, त्यातले अँटी सोशल जे एलिमेंट्स त्याच्यानंतर ऍड ऑन झाले त्यांच्याकडनं हे झालंय। कारण मला विश्वास आहे की आपली जेन्सी पण एकदम स्ट्रॉंग आहे, पॉझिटिव्ह आहे आणि ती राईट डायरेक्शन मध्ये। त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला जेनजीवरती, त्या संदर्भात काय प्रतिक्रिया? कारण मुलींना देखील मारलं, त्यांचे कपडे फाडले। सुरुवात त्या अँटी सोशल एलिमेंट्सनी केली, पोलिसांवर वार करून। पोलिसांवर भरपूर वार झाला, त्यानंतर त्या लोकांवर पण वार झाला, सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल झाली। हा एक काळा दिवसच होता आणि मी दोन्हीकडनं या गोष्टीचा निंदा करते। आष्टीमध्ये मेडिकल कॉलेज नाहीये, हा आष्टीला उपक्रम चालू आहे आणि धन्यवाद देते मी सुरेश दासजीला। खूप छान प्रकारे वेगवेगळे टेस्ट आणि निदान इथे होत आहेत लोकांसाठी। आम्हाला वाटतं 60,000 पर्यंत आता लोक पोहोचतील, 30च्या वर गेलेली आहेत इथे जे येत आहेत स्वतःला टेस्ट करवायला। आणि मला वाटतं की या उपक्रमामुळे जे लोक डॉक्टर पर्यंत नाही पोहोचू शकत, डॉक्टर्स पण पद्मश्री अशी सगळे आलेली आहेत इथे, डॉक्टर लहाने पण आहेत, तर ते डॉक्टर्स यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि यांच्या हेल्थसाठी, यांच्या चांगल्यासाठी खूप काम करतात। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।